नावाला हात मेले कर कौवा काव काव उडाले कसा मग गाईल पंढरीला यावर कळशिवकाव काव यावर कळशिवकाव काव कसा मग गाईल पंढरीला कसा मग गाईल पंढरीला. म्हणून आपल्याला या महामानवाचा विचार आपल्या डोक्यात उतरवायचा आहे. कारण तथागत भगवान बुद्ध म्हणतात की पानाची पाता वेरमणी सिक्का फला समाधियामी. पानाची पाता वेरमणी सिक्का पदम समाधियामी. अधिकदाना वेरमणी सिक्का पदम समाधियामी. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्का पदम समाधियामी. अरे मुसलवादा वेरमणी सिक्का पदम समाधियामी. या महामानवाचा विचार तुमच्या आमच्या डोक्यात उतरवण्यासाठी हे संत आले. कारण तुकडोजी महाराज ग्रामगीते सांगतात की वाईट भावना नाशावया लोकी कर्तव्यशीलता यावया समाज सुस्थितीत नांदावया भजने केली संतांनी. 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध म्हणतात की आत्मदीप हो स्वयं प्रकाशित व्हा. स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका चांगल्या मार्गाने या. हाच विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 400 वर्ष अगोदर मांडला की आपण घरात सोडवणं आपणाची आपण उद्धार करावा. संत देहाचा सहारा घ्यावा याला म्हणतात संत. आणि हाच विचार सामोर देण्याचं काम केलं म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. त्यांनी सांगितलं ग्रामगीतेमध्ये की गावागावाशी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्यामध्ये द्यावे फोडो आवाज थोडं भारत माता की. पण तुमची बॅटरी लो झाली का पिकअप फुटला द्यावा. बोलो विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आई वडिलांची सेवा करायची. पिकअप सोडून राहिले दादा. तुम्ही पिकअप नका सोडलं. तुमच्या पिकअप वर तर आम्ही टिकून. तुम्ही जर इथं असते नाही तर आम्ही कीर्तन सांगावं कुणाले. तुमचीच तर गरज आहे. द्या आवाज. बोलो भारत माता की. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. आई वडिलांची सेवा करायची. तुमच्या गावातले बोलून होय का फरक वाटून राहिला थोडस. बाबू आई वडिलांची सेवा करायची होत नाही. बरोबर हो म्हणला. ये बाळा पुस्तक घेऊन जा. तू ये बाळा पुस्तक घेऊन जा. ये रे बाळा पुस्तक घेऊन जा. दे याला गाण्याचं पुस्तक दे रे. ये आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंत. बरोबर हो म्हणणारा पुस्तक घेऊन जा. ये बेटा ये तू आला वा याने म्हणते ये तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय भीमराय. तुमचं आमचं नातं काय जय जाऊ जय भीमराय. तुमचं आमचं नातं काय जय जिवाई जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय जय जिवाई जय भीमराय. भारत माता की. माईक आहे माईक द्या ना. इकडे आणून ठेवायची माईक आहे का. देऊन द्या. आहे ओके आहे. घेत माईक मी सांगतो मला काय ते सांगतो मी तुला. थोडी देऊन दे. माझा माईक माझ्याकडे देऊन दे. चेक करून राहिला तो कंडिशन मध्ये आहे का नाही म्हणून. काय नाव बेटा तुझं. माईक मी सांग काय नाव
विराज. असं वाटतं. ही कोणती पोझिशन आहे? सरळ उभा राहा. माईक घ्या. नाव काय तुझं? विराज. विलास. बापरे. हा? विराज. विराज. अच्छा अच्छा विराज विराज विराज. वडिलांचं नाव काय बेटा? पप्पा. हा? आम्ही पप्पीचं? सोनाली. हा? सोनाली. बापरे. आणि सरनेम काय? हा? सरनेम? कोण्या कंपनीचं पीस आहे तू? मॉडेल कोण्या कंपनीचं आहे? हँडशेक. हा? आडनाव काय बेटा? जीप जीप जीप. राहू दे, मी कोणाचं नाही. जाते ना तिथे. नको नको. काय आहे आडनाव? नाव काय तुझं? विराज. घाबराचं काम आहे का? मी तुझ्या भावासारखा दिसतो ना? हा? हो की नाही? हो. दिसतो ना? हा. तुझ्या घरी शेती आहे? हा. किती एकर? 2 का 20? हो. मी तुझ्या भावासारखा दिसतो ना? हा. मग तुझ्या 2 एकराच्या शेतीमध्ये तुझ्या 7 बऱ्यात माझं नाव भेटून दे. हा? मी स्वार्थी आहे असं पोरं पाहिजे. त्याचं मन खुलं आहे जसं या महामानवाचं मन खुलं होतं. अरे याईनं ह्या महामानवाला जर इष्टच जमा करतो म्हणलं असतं ना तर करोडानं केली असती. करोडानं. पण याईने इष्टच जमा नाही केली. तुम्हा आम्हाला ज्ञान म्हणून दिलं हे इष्ट नाही ह्या मानवाची. कोणत्या क्लासमध्ये बेटा तू? अंगणवाडी. अंगणवाडीत आहे. किती वर्षाचा आहे तू? बर. काय टेन्शन नाही. काय टेन्शन नाही. तू घाबरू नको. घाबरायचं काही काम आहे का? नाही. मिठू तू टेन्शन घेऊ नको. आवाज दे. बोल भारत माता की. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. छत्रपती शिवाजी महाराज की. आई मुलाची सेवा करायची लग्नापर्यंतच. माझी काकू माझे आबा हा तुमचा नातू हा तुमचा 7 बऱ्याचा आटो. आणि तुम्ही जा मग तिकडे धान विचार. आणि तुमचा हा 7 बऱ्याचा आटो. सुत कवी राजा नद्या आपल्या दादा नभावर कापूस चाले चाल सोनी कापूस चाले चाल कापूस चाले चाल सोनी कापूस चाल चाल. शेतकरी राजा नद्या आपल्या दादा नभावर मागूट गया माल. शेतकरी राजा नद्या आपल्या दादा नभावर मागूट गया माल. कापूस चाले चाल सोनी कापूस चाले चाल कापूस चाले चाल सोनी कापूस चाले चाल कापूस चाले चाल सोनी कापूस चाले चाल. हो, भारत माता की. वा तुझी बॅटरी फुल चार्जिंग होणार. तू याच गावातला आहे ना? कोणत्या गावातला आहे तू? किरून. म्हणजे ह्या गावातला नाही? किरूच्या गावातले. हो का? ह्या गावामध्ये हिंमतच नाही पोराची उभाराची. तू उभाच राहशील. तू राजकारणाने उभा राहिला तर पडशीलच नाही. हे फुल गॅरंटी. काय तू विश्वास पूर्ण घेऊ नको. आई वडिलाची सेवा करायची. माईकची एलर्जी आहे का तुझे? नाही ना? आई वडिलाची सेवा करायची हा. लग्नापर्यंतच? नाही. बरोबर. पावर काही काही लोक म्हणते तमाशानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही. पण ही गोष्ट खोटी आहे त्यांची. सबूत तुम्हारे सामने. आई वडिलाची सेवा कुठपर्यंत करायची? तू त्याचा पेपर सोडून आले तू काही जाऊन हे असं राहते. 12वी पास वालेले 12वी वालेले
12वीचा पेपर राहते, 12वी वाला पेपर सोडवत राहते आणि त्याने कॉपी 10वी नापास व्हायला जाते त्या असं का आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंतच नाही कुठपर्यंत तू गाणं म्हणते तू सांग माहिती म्हणजे सांग ज्या आई वडिलांना आपल्याला लहानाचं मोठं केलं बरोबर आपल्याला शिकवलं आपल्याला लहानाचं मोठं केलं ड्युटीवर लावलं घर बांधून दिलं शेती ठेवली लग्न करून दिलं त्या आई वडिलांची सेवा कुठपर्यंत मरेपर्यंत का लग्नापर्यंत टाळ्या वाजवायची काही काही महिला मंडळी बाजून नाही राहिल्या आपण ओळखा मग ते तसं त्यांना आठवण तर सांगतच नाही टेन्शन घ्यायची काही गरज नाही हे पुस्तक देऊ कसले पैसे देऊ हा पैसे हा काऊन पुस्तक काऊन माईक मध्ये सांग ना पुस्तकच काऊन पाहिजे तुला अभ्यास करा हे ताकद आहे भारतीय संविधानाची वा विषय येते हिरा हे आहे रत्न आपल्यामध्ये हे रत्न निघून राहिले नाही तर रत्न निघते ते राहते तंबाखू घोटत राहते एक तसाच भेटला तंबाखू घोटणेवाला मी म्हणलं बाबू म्हणलं तंबाखू खायला चांगलं नाही महाराज म्हणे मी तंबाखू खात असताना माझ्या बापाने भेट नाही म्हणे म्हणलं बा तुझ्या बापाने तू नाही भेट तर मी कोण होती यासाठी मी तुम्ही काय नाही म्हणून म्हणलं मी थांबून गेलो तिथं मग तिकडून समोरच्या गल्लीमधून त्याच्या बापाला आणि त्यानं जसा गल्लीतून बाप आला तसं त्यानं तंबाखू मागं लपवला मी म्हणलं बरोबर आहे किती बापाबद्दल आदर असला तर आपण किती बापाबद्दल आपण असलं तरी आपण बापाबद्दल आपण आदर ठेवतो म्हणलं त्याने म्हणलं बापाबद्दल प्रेम आहे म्हणलं तुले महाराज म्हणे या बापाबद्दल माझ्यामध्ये कवडीचं प्रेम नाही म्हणे मी म्हणलं तुम्ही तंबाखू कसा मागवला पोहला तुम्हाला माहित आहे का म्हणे महाराज म्हणे याच्यातला जर तंबाखू जर मा बापाला दिसला तर याच्यातला अर्धा जास्त तंबाखू मा बापच घेऊन घेते म्हणे म्हणून समजून जाणं लेकर पैदा केले म्हणजे खूप तीर थोडी मारला काही काही लोक म्हणते मी 7 लेकराचा बाप